हॅलो, आज आपण बनवतो सुक्या बोंबलाची चटणी, ज्यासाठी लागणार आहेत सुके बोंबील. आम्ही हे दिवसे बोंबील घेतलेत, जे खायला चांगले लागतात चटणीसाठी. बोंबलाचा काटा असा वेगळा काढून घ्यायचा आणि बोंबील असे छोटे तुकडे करून घ्यायचे बोंबलाचे. आणि मग आपण टाकतोय तव्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये बोंबील चांगले परतून घ्यायचे म्हणजे कमी तेलामध्ये तळून घ्यायचे असे म्हटलं तरी चालेल. आणि बोंबील चांगले व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यांचा कलर अशा पद्धतीने चेंज होतो आणि बोंबील असे तोडून बघायचे, मग आपल्याला कळतं की व्यवस्थित तळून झाले. आता आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी आपण टाकले कांदा, लसूण, भिजवलेल्या लाल मिरच्या, मीठ आणि आगरी मसाला. हे सगळं मिक्स करून आपण चांगलं त्याची चटणी करून घेतलेली आहे. आता त्याच तव्यामध्ये आम्ही तेल घातले आणि ही चटणी टाकली त्याच्यामध्ये. चटणी चांगली परतून घ्यायची 5-10 मिनटं आणि तेल त्याच्यामध्ये पूर्ण सोक करून झालं की त्यात बोंबील घालायचे, असे परतून घ्यायचे व्यवस्थित आणि 5 मिनटातच आपली चटणी तयार आहे.